पुढती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, न देखवे डोळा ऐसा हा अकांत परपिढे चित्त दुःखी होत असे. या देशातल्या बहुजनांचं दुःख बघून मध्ययुगीन भारतामध्ये ज्या संताला वेदना झाल्या आणि या संपूर्ण बहुजन समाजाचं दिशादर्शन करण्याकरता एक विद्रोहाचा झेंडा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवला, ते शिवकुळाचे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक गुरु जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य संकल्पिका राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता, आद्य स्वातंत्र्य देवता मासाहेब जिजाऊ. हे स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी लिहिलं पेललं, प्रत्यक्ष साकार केलं, ते कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचे धाकले धणी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी, महाराणी येसुराणी आणि या शिवकुळातल्या तमाम महापुरुषांच्या चिरंतर स्मृतींना तिरवर वंदन करतो. त्याचबरोबर उदात्त मानवी मूल्य उराशी कवटाळून ज्या ज्या महापुरुषांनी या सबंध भारतामध्ये या देशातल्या SC ST OBC मायनॉरिटी आणि संपूर्ण बहुजनांच्या कोट कल्याणाकरता संपूर्ण हयात खर्च घातली, त्या सर्व महापुरुषांच्या सुद्धा चिरंतर स्मृतींना तिरवर वंदन करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं सन्माननीय शिवविचार मंच आणि या दुसऱ्या सत्राच्या परिसंवादाच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय स्नेहाताई, प्रज्ञामंचावरील सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील महिला आणि माझ्या समक्ष उपस्थित सर्व जिजाऊ रमाई सावित्री अहिल्या राणींच्या लाडक्या लेकींनो, हिरकण्यांनो आणि अल्पसंख्याकांमध्ये असणारे सगळे छत्रपती शिवरायांच्या छाव्यांनो, तुम्हा सर्वांना प्रवीणचा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय. थकलात कारण सकाळी 9 वाजतापासून मी या सभा दालनामध्ये बसलोय. सकाळी 8:30-9 वाजता जो जोश होता, जो उत्साह होता आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये असणाऱ्या सुद्धा आमच्या माता इतक्या ठेक्यावरती नाचत होत्या, ते सगळं बघून असं वाटत होतं की मला परिसंवादाला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे अराजकतेच्या कालखंडामध्ये जिजाऊ ब्रिगेडची भूमिका. मला असं वाटतं की आता आम्ही एवढे प्रबुद्ध झालेलो आहोत, विचारांनी एवढे सक्षम झालेलो आहोत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रबोधनातनं या संपूर्ण महिलांच्या वैचारिकतेचं एवढं सिंचन झालेलं आहे की आता त्यांना त्यांच्या भूमिका काय हे सांगण्याची गरज नाही, आता फक्त संधी देण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या भूमिका कळलेल्या आहेत आणि म्हणून वेळ फार झालेला आहे, आपण जेवण केलेलं आहोत. यानंतर पुन्हा 2 परिसंवाद होत आहेत. आदरणीय विद्याताई या ठिकाणी आलेल्या आहेत. 5:30-6 नंतर सगळ्यांना परतीचे वेध सुद्धा लागणार आहे, परंतु काही महत्वाच्या मुद्द्यांवरती बोललं गेलं पाहिजे आणि ते बोलणं अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी मी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचं मनापासून अभिनंदन करेल की वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या एकीकडे पूर्वेला आणि दुसरीकडे पश्चिमेला 2 टोकावरती जाऊन आदरणीय सीमाताई आणि त्यांच्या पूर्ण टीमनी इतकं यशस्वी असं नियोजन आयोजन करून दाखवलं आणि हे याचं द्योतक आहे की महिलांनी मनावर घेतलं तर ते पुरुषांना कितीही मागे सारू शकतात आणि इतकं यशस्वी चंद्रपूरचं अधिवेशन आणि आपण मुंबईमधलं अधिवेशन सुद्धा करून दाखवलं. त्यानंतर आज मला जो विषय आहे की जिजाऊ ब्रिगेडची भूमिका, अराजकता, प्रचंड अराजकता आहे. आता त्या अराजकतेवरती काय बोलावं, सकाळपासून सगळेजण आपण बोलतो आहोत. सबंध भारताचं एकंदरीत चित्र असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सोशल क्रायसिस, पॉलिटिकल क्रायसिस, इकॉनॉमिकल क्रायसिस, डोमेस्टिक क्रायसिस, फॅमिली क्रायसिस, कुटुंब कलहापासून तर राष्ट्रीय कलापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय कलापर्यंत आपण अशा भयावह दिशेने चाललेलो आहोत. हे संपूर्णच्या संपूर्ण वर्तमान भयावह आहे, परंतु या भयावह वर्तमानामधनं तारून जाण्याचं सामर्थ्य सुद्धा तुम्हा सर्वांमध्ये आहे. कारण तुम्हा सर्वांच्या पाठीमागे एक मोठी लिगसी, प्रचंड मोठा वारसा आहे आणि ती लिगसी ही संपूर्ण महापुरुषांची. भगिनींनो, तुम्हाला माहिती असेल परंतु हे जे वर्ष आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे. ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली बाजूला सारून कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक, बहुजनांचा तो नायक आहे हे सांगण्याचं काम केलं, त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांची द्विशताब्दी सुरू होत आहे. त्याचबरोबर तारा राणी यांची सुद्धा जयंती याच महिन्यामध्ये आहेत. आता जयसिंग पवारांना आपण सकाळी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितलं की 2 एप्रिल हा त्यांच्या जयंतीचा दिवस असावा, म्हणजे कालचा दिवस. काल राजर्षी शाहू महाराज करवीर संस्थांचे अधिपती, राजा अधिक ऋषी म्हणून ज्यांना आपण संबोधतो, त्या करवीर संस्थांच्या अधिपतींचा सुद्धा राज्याभिषेक दिन होता. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंदनीय, जगात अतुलनीय असं पराक्रम गाजवणारा, स्वतःच्या कृतिमुक्ती कार्यातनं आणि माझ्या महाराजाचं वेगळेपण काय होतं एका वाक्यात सांगायचं झालं तर पराकोटीच्या पराक्रमाला पराकोटीची संवेदनशीलता, पराकोटीची करुणा असलेलं एकमेव राजा. पराक्रम आणि शौर्य गाजवणारे अनेक राज्य झाले, सिकंदर, अलेक्झांडर पासून तर औरंगजेबापर्यंत जगज्जेते झाले. माझा राजा जगज्जेता झाला नाही, परंतु जगभरातल्या लोकांच्या काळजावरती अधिराज्य गाजवणारा जगातला एकमेव राजा म्हणजे माझा राजा होता. आणि त्या राजाचा आज स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतींचं स्मरण करत
त्यांनी दिलेला जो विचार वारसा आहे तो आपल्या पाठीमागे असल्यामुळे आपण सर्व आज सकाळी ताई बोलल्यात अधपतन इतक्या खोलवर गेलेल्या ताई, स्नेहाताई, सीमाताई, आपल्या सर्वांना सांगतो की या देशाचा प्रवास विद्याताई 2012-13 मध्ये गंगा जलपासून सुरू झालेला होता. गंगा ने मुझे बुलाया है आणि माँ गंगा ने मुझे बुलाया म्हणून असा प्रवास सुरू झाला. गंगा जल प्राशन करण्यापासून सुरू झालेला प्रवास ओशनो जल प्राशन करण्यापर्यंत येऊन थांबला. इतकं अधपतन झालेलं आहे. गोमूत्रापासून सुरू झालेला प्रवास 2014 मध्ये गोमूत्र प्राशन केल्याने काही होऊ शकतं. गोमूत्रातून वीज सुद्धा निर्माण केली जाऊ शकते. गोमूत्र प्राशन केलं तर कोरोना होणार नाही. आणि गोमूत्र प्राशन करण्यापासून सुरू झालेला प्रवास नाशिकच्या बुवाचं पुरुषाचं मूत्र पिण्यापर्यंतचा प्रवास या समाजाने गाठलेला आहे. आणि म्हणून समाजाचं अधपतन किती किती खाली गेलेलं आहे. आणि म्हणून प्रचंड उद्विग्नता, प्रचंड चीड, हे संपूर्ण कोलाहल बघत असताना अराजकतेच्या कालखंडात जिजाऊ ब्रिगेडची भूमिका काय, तर सांगताना अभिमान वाटतो. आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1990ला हे बीज रोवलं, त्याचा वटवृक्ष झाला. त्या वटवृक्षामध्ये आपण सर्व स्थिरावलो, विस्तारलो आणि त्याच्या वहिवाटा झाल्या. त्या वहिवाटेच्या दिशेने आज मयुराताई सारख्या महिला साता समुद्रा पार जाऊन आपल्या विचारांचं बीज रुजवत आहे. हे यश आहे. आणि या शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार वारसा तुम्हा सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी, म्हणजे या संपूर्णच्या संपूर्ण 32 कक्षांच्या माध्यमातून झालं. आणि त्याचं फलनिष्पत्ती अशी आहे की त्या अमेरिकेतल्या एप्स्टीनच्या फाईलमध्ये असो की नाशिकच्या एप्स्टीनच्या फाईलमध्ये असो, आमच्या मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या एकाही महिलेचं, एकाही पुरुषाचं नाव येत नाही. हे सगळ्यात मोठं यश या प्रबोधनाच्या चळवळीचं आहे. सीमाताईंनी तर चॅलेंज केलं सकाळी की त्या एप्स्टीनची फाईल जी ओपन झालेली आहे कॅप्टन खरातची, त्या कॅप्टन खरातच्या फाईलमध्ये एक तरी जिजाऊ ब्रिगेडची महिला दाखवा, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, हे थांबून जमणार नाही. याच्यावरचा उपाय काय हा प्रश्न मला दिलेला या परिसंवादाकरता, तर जिजाऊ ब्रिगेडची भूमिका काय असायला हवी. 2000 वर्षा अगोदर या देशातल्या जात पितृसत्ताक व्यवस्थेने, या देशातल्या वैदिक व्यवस्थेने अशाच प्रकारचं एक मोठं षड्यंत्र रचलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मागे लुटण्याचं काम चालू झालं होतं. आणि त्या काळामध्ये तथागत गौतम बुद्धांनी तुम्हा सर्वांना बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, प्रयत्न प्रामाण्यवादी अशा प्रकारचं एक धम्म देण्याचं काम केलं. आणि या देशातल्या जात पितृ सत्ताक व्यवस्थेला नाकारलं, मागं केलं. त्यावेळेस तथागतांनी एक मूलमंत्र दिलेला होता. तो मूलमंत्र होता चारिका चारिका चारिका. चारिकाचा अर्थ होतो प्रबोधन, प्रबोधन आणि प्रबोधन, अखंड प्रबोधन. जिथे असू, ज्या ठिकाणी असू, 4 लोक असतील, 5 लोक असतील, माझ्या 5 बहिणी झाल्या असतील, परंतु त्यांना सुद्धा आपण बुद्धिप्रामाण्यवादी, प्रयत्न प्रामाण्यवादी, विवेकशील, विज्ञाननिष्ठ विचार सातत्याने सांगत राहिलं पाहिजे. कारण इतक्या कर्मठपणे, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी चालू आहे. आपण बघितलं असेल परवा शरद पोंक्षे नावाचा एक विदूषक, या महाराष्ट्रातला नट, काय बोलला माहितीये तो तुम्हाला? तो बोलला की मनुस्मृतीचं वाचन, मनुस्मृतीचं दहन कुठे झालं? रायगडाच्या पायथ्याशी. आज सकाळी मयुराताई बोलत होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव कालखंडामध्ये संविधानातील मूल्य आम्हाला सापडतात. मयुराताईंचं वाक्य आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही सगळी जी उदात्त मानवी मूल्य आहे, ही उदात्त मानवी मूल्य आपल्याला भक्ती परंपरेमध्ये सापडतात, वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये सापडतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा सापडतात. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार होता, समता होती. कुठल्याही स्त्रीच्या पदराला हात घालण्याची ताकद कोणी माईचा लाल करत नव्हता. एवढी दहशत माझ्या राजाने निर्माण केलेली होती. परंतु आज ती राहिली आहे का? कारण पुन्हा एकदा मनूची पिल्लावळ वळवळ करायला लागलेली आहे. आणि मनूची पिल्लावळ काय म्हणते माहितीये का? की मनुस्मृतीचं वाचन त्या लोकांनी केलेलं नव्हतं. त्या लोकांचं म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, कोणाला निर्देश करायचंय? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्वांना हिंदू कोड बिल दिलं, त्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण या स्वतंत्र भारतामध्ये उन्नत झालो. नव्हे आज वेगवेगळ्या ठिकाणी आदरणीय चौगुलेत आहेत, या ठिकाणी आपल्या समोर बोलतायत. ही सगळीच्या सगळी पुण्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. यांनी मनुस्मृती नाकारली आणि एक नवीन मूल्य व्यवस्था तुम्हाला सर्वांना दिली. परंतु शरद पोंक्षे काय म्हणतो की मनुस्मृतीचं वाचन केलं नाही आणि म्हणून तुम्ही मनुस्मृती जाळली. त्या शरद पोंक्षेला या जिजाऊ ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे, अरे तुझ्या बापाने आणि तुझ्या आजाने देखील एवढी पुस्तकं पाहिली नसतील डोळ्यांनी, त्यापेक्षा जास्त पुस्तकं प्रबोधनाच्या चळवळीमध्ये वाचल्या गेली, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी वाचली गेली. समाजाच्या अधपतनाचं कारण काय असतं माहितीये का? म्हणजे दाणे नसलेल्या खळ्यावरील कंस, दाणे नसलेल्या खळ्यावरील कंस आणि विचार नसलेल्या समाजातील माणसं हे बिलकुल कामाची नसतात, अजिबात कामाची नसतात. आणि त्याकरता विचार पेरणं गरजेचं आहे, अत्यंत ताकदीनं विचार पेरणं गरजेचं आहे.
हा किती ताकदीचा विचार आहे. आज एकेका क्रायसिसवरती बोलायला गेलो, विदर्भातल्या लोकांना माहितीये की 2-2, 3-3 तास एकेका विषयावरती आम्ही संवाद साधतो, परंतु आता तो वेळ नाहीये. एक 10-15 मिनिटांमध्ये जे सांगता येतील सांगण्याचा प्रयत्न करतोय. फॅमिली क्रायसिस आपल्याला दिसतंय. सकाळी उल्लेख केला सीमाताईंनी की कॅप्टन खरातकडे गेलेल्या महिला या सगळ्या हाय प्रोफाईल सोसायटीला, अर्बन क्राऊडला, मेट्रोपॉलिटन सिटीला रिप्रेझेंट करणाऱ्या महिला आहेत. त्या काही सर्वसामान्य घरातल्या महिला नाहीयेत. मग या महिला त्या ठिकाणी गेल्या का? तर त्याला कारण अशी आहेत की 1991ला आपण लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनचा स्वीकार केला. खाऊचं धोरण आलं, जागतिकीकरण आलं, उदारीकरण आलं आणि त्यानंतर एक चंगळवाद आला आणि वस्तू केंद्रित, उपभोग केंद्रित जीवन पद्धतीच्या दिशेने आपण निघालो. मी आमदार झालीये पण मला मंत्रीपद हवंय, मी मंत्री झाले पण त्याहीपेक्षा मोठं कॅबिनेट मंत्रीपद हवंय, मला सीएम पद हवंय. आणि किती दुर्दैव आहे की महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि केंद्राचा गृहमंत्री सुद्धा कॅप्टन खरात सोबत ज्यावेळेस फोटो काढतो त्यावेळेस त्या कॅप्टन खरातच्या सगळ्या कुकर्माला लिजिटिमाइज केलं जातं, म्हणजे कायदेशीर मान्यता दिली जाते. कशाची भीती असणार आहे त्याला? कशाची? आम्ही मूठ माती दिली आहे महाराष्ट्रामध्ये. हा आपला महाराष्ट्र आहे, हा शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा नामदेवांचा, जगद्गुरु तुकाबांचा, गाडगे महाराजांचा महाराष्ट्र. हा प्रश्न निर्माण होतो आणि इतका गंभीर प्रश्न निर्माण होतो की गाडगे महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, जगद्गुरु तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये, ज्या तुकोबांनी आम्हाला सांगितलं नवसे कन्या पुत्र होती तेने का करणे लागती पोती, अंगा लावणी आराख डोळे झाकुणी करती पाप, लावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. हे वैराग्य दाखवून भोग घेणारे ह्या सगळ्या लोकांपासून सावध करण्याचं काम वारकरी संप्रदायातल्या तमाम संतांनी केलं, तमाम महापुरुषांनी केलं. असं असताना सुद्धा आम्ही त्या दिशेने का चाललोय? त्या दिशेने जाण्याची कारण आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हव्यास निर्माण झालेला आहे. तुकोबांनी दुसरा सुद्धा अभंग दिलेला होता आम्हाला. तो होता, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला जे मिळालं, जे प्राप्त है वही पर्याप्त है. आणि ही संकल्पना आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर फेकून दिली आपण. एकीकडे उच्च श्रीमंत वर्गातल्या महिला या भोंदू बाबांच्या पाठीमागे लागल्यात. हे संत नाही आहेत, तो आसाराम बापू, तो राम रहीम, तो कॅप्टन खरात, तो अनेक लोक, निर्मल बाबांपासून तर मयुराताई. मला आठवतं तुम्ही अमरावतीमध्ये त्या मुरलीधर महाराजांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं पूर्णा नदीच्या काठावरती, आणि त्यावेळेस अमरावती जिल्ह्यातल्या जिजाऊ ब्रिगेडला डेथ थ्रेट आलेले होते आणि ते सगळं आम्ही वाचत होतो. त्या मुरलीधर महाराजांच्या विरोधात आम्ही सुद्धा काम करत होतो. अशा अनेक एप्स्टीन फाईल, असे अनेक भोंदू बाबा प्रत्येक गाव कुसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि जिजाऊ ब्रिगेडनी संकल्प सोडलाच, त्या संकल्पाला आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे. हा नरेंद्र दाभोळकरांचा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. हा कॉम्रेड पानसरेंचा महाराष्ट्र आहे, हा श्याम मानवांचा महाराष्ट्र आहे, हा मराठा सेवा संघाचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भोंदूगिरी आम्ही खपून घेणार नाही. फक्त निषेध करून जमणार नाही. आता तुकोबांनीच सांगितलं 16व्या शतकामध्ये, काय सांगितलं? पाया झाला नारू तेथे बांधियला कापुरू, तेथे पैजारीचे काम अदमाशितो. पाया झाला नारू तेथे बांधियला कापुरू, तेथे बिबट्याचे ते काम अदमाशितो अदम. देवघरामध्ये विंचू आला, देवपूजा न आवडे त्याला, तेथे पैजारीचे काम अदमाशितो अदम. अदम करणाऱ्या माणसाला निषेध नोंदवून काही फरक पडणार नाही. त्याला चपलांनीच बडवलं पाहिजे, हे आम्हाला तुकोबांनी सांगितलं. आणि आता हे संत आहेत का? हे अजिबात नाहीये. हे संत जे आहेत ना, पर्चीवाले बाबा आणि पत्रीवाले बाबा, मी तर इतक्या ताकदीनं आज महाराष्ट्रभर बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी अहत, तंजावर, तहत, पेशावर हा मेसेज आपल्याला दिलेला होता. आणि दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेस महाराज निघालेले आहेत राज्याभिषेकानंतर, यमुनेच्या पलीकडचा संपूर्ण भारत हा आपल्याला जिंकायचा आहे, ही प्रचंड मोठी महत्वाकांक्षा घेऊन निघालेले होते राजे. कारण या यमुनेच्या पलीकडच्या गायपट्ट्याने म्हणजे उत्तर भारताने सातत्याने दक्षिण भारतावरती सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरी लादलेली आहे. आणि आजही लादणं चालू आहे ना. अनंतकुमार हेगडे सारखा मेंबर ऑफ पार्लमेंट संसदेच्या पटलावरती काय म्हणतोय की हम संसद में किस लिए आए, संविधान को समाप्त कर मनुस्मृति की पुनर्प्रतिष्ठापना करने के लिए हम संसद में आए, असं जाणीवपूर्वक म्हणतायत हे उत्तर भारतातले लोक. बरं, उत्तर भारतातल्या महाराजांची गरज या महाराष्ट्राला आहे काय? मग बागेश्वर बाबांच्या पाठीमागे का जातोय समाज? प्रदीप मिश्रांच्या पाठीमागे का जातोय समाज? एक लोटा जल सारी समस्या का हल का शोधतोय आपण? कारण त्याचं कारण असं आहे की मधातल्या काळात प्रबोधनाच्या चळवळी भांडवली व्यवस्थेने संपवण्याचा खूप गंभीर विषय. याचा खोलात जाऊन हे एवढं सोपं नाहीये 15-20 मिनिटांमध्ये समजावून सांगणं. या देशातल्या कॅपिटलिझमनी, या देशातली भांडवलशाही जी आहे ना, यांनी धर्मसत्तेसोबत हात मिळवणी केली. आणि कॅपिटलाइज लोक आणि त्याचबरोबर धर्मसत्तेतली लोक यांना राजाश्रय मिळाला. राजाश्रय कसा मिळाला? 2014ला मे महिन्यामध्ये इलेक्शन झालं, फुल मॅन्डेट मिळालं आणि नॉन बायोलॉजिकल विश्वगुरु या देशाचे सर्वोच्च नेते झाले. बरोबर आहे, आपण सर्व बायोलॉजिकल आहोत, परंतु
भ्रम पसरवायला सुरुवात झाली ना, नॉन बायोलॉजिकल कोणी असू शकतं का? तिथून 1 महिन्यानंतरच एका सायन्स कॉन्फरन्समध्ये विश्वगुरू जातात आणि विश्वगुरू काय म्हणतायत की प्लास्टिक सर्जरीचा शोध जगाच्या पाठीवर सर्वात पहिल्यांदा भारताने लावलेला होता. बरं बुद्धीचे दिवाळे किती निघावे की गणपतीला प्लास्टिक सर्जरी केली नव्हती. ते प्लास्टिक सर्जरी नाहीये, तो ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे आणि हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि असे लोक ज्यावेळेस राजसत्तेमध्ये बसतात त्यावेळेस सगळे बुवा बापू. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेस इंटरनल कॅबिनेटची शपथ घेतली किंवा स्वतंत्र भारतातलं पहिलं कॅबिनेट बनलं, सायंटिफिक टेम्परामेंटवरती इतका मोठा भर दिला गेलेला आहे. त्या सायंटिफिक टेम्परामेंटला दर मिनिटाला दर तासाला संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे. कारण आपण सर्व धर्माच्या गुंगीमध्ये जेवढे राहू तेवढं त्यांना सत्ता करणं सोपं जातं. आणि हे धर्माचे दलाल तुम्हा सर्वांना नागवण्याचं, नाडवण्याचं आणि नाचवण्याचं काम करतायत. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की हे संत नाहीयेत, शेवटचे संत झाले कर्मयोगी गाडगे महाराज. खराटे आणि खंजरीच्या निनादातलं चालतं बोलतं लोकविद्यापीठ होतं ते. गाडगे महाराजांच्या कानामध्ये कवडी आहे आणि माझ्या राजाच्या गळ्यामध्ये सुद्धा कवडी आहे. कवड्याची माळ आहे. ही कवडी कशाचं प्रतीक आहे माहितीये? कवडी आहे उपभोग शून्य स्वामित्वाचं. या चराचर सृष्टीमध्ये जे काही संपन्न साधनं आपण निर्माण करतोय, मिळवतोय, त्याचा मी मालक नाहीये, मी त्याचा विश्वस्त आहे. हे जनतेचं आहे. आणि म्हणून राजाने एवढे मोठे दरकोट किल्ले बुरुज असताना सुद्धा एकाही किल्ल्याला आपल्या मालोजी राजांचं, विठोजी राजांचं, तारा राणीचं कुणाचंच नाव दिलेलं नाही. कारण उपभोग शून्य स्वामी होते ना ते. एकमेव माझ्या राजाने स्त्रियांचा सन्मान कसा केला माहितीये? 16व्या शतकात जगाच्या पटलावरती पहिलं महिलांच्या नावाने स्मारक रायगडावरती उभं राहिलं हिरकणीच्या नावाने. माझ्या राजाने बांधलं होतं. माझ्या राजाने स्त्रियांचा सन्मान केलेला होता. माझ्या राजाने राजाच्या बाबा पाटील गुजरातचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले आणि त्याचा चौरंग केला. आणि त्यावेळेस आऊसाहेबांच्या मुखात निघालेले वाक्य होते. आऊसाहेब म्हणताय, शिवबा, आम्ही तुम्हाला बालवयामध्ये रामायण महाभारतातल्या कथा सांगताना सांगितलेलं होतं की महाभारत कशामुळे घडलं. महाभारत कशामुळे घडलं तर द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं भरमय सभेमध्ये कौरवांनी काम केलं. आणि म्हणून एवढं मोठं कौरवाचं साम्राज्य असताना गेलं. रामायण कशामुळे घडलं तर सीतेचं वस्त्रहरण करण्याचं, चिरहरण करण्याचं काम रावणाने केलं आणि म्हणून त्याची श्रीलंका जळून खाक झाली. तुम्हाला तुमचं स्वराज्य टिकवायचं असेल तर स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. राजाच्या बाबा पाटील गुजरातचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केल्यानंतर आऊसाहेब म्हणताय, शिवबा लक्षात ठेवा, शिवबा लक्षात ठेवा, कुठल्याही जाती धर्म वंश संप्रदायातली का असेना, परंतु या अखिल हिंदुस्थानातील प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवारातील देवता होय. आणि या देवतांची विटंबना आम्ही खपून घेणार नाही. या देवतांची विटंबना करणाऱ्या माणसांना ठेचलंच पाहिजे, 100% ठेचलं पाहिजे. तुम्ही फक्त राजीनामा घेऊन काय करताय, निषेध नोंदवून काय करताय? त्या 39 आमदारांची नावं आमच्या पुढ्यामध्ये आली पाहिजे, आलीच पाहिजे. बांधवांनो, आपण वारसा कुणाचा चालवतोय, कुणाचा वारसा चालतोय? म्हणून हे जे संत आहेत हे संत नाहीयेत, हे समाजात वळवळ करणारे कुर्मी जंत आहेत. जंत अध्यात्माचा बाजार मांडून स्वप्रतिमांचा आणि स्वपुस्तकांचा जाहीर लिलाव करणारे धार्मिक दलाल आहेत हे दलाल. आणि या दलालांपासून आपण सावध असलं पाहिजे. आज सुद्धा आसाराम बापूंच्या नावाने 14 फेब्रुवारीला दरवर्षी मातृपितृ दिन साजरा केला जातो. आणि तुम्ही बघत असाल भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठाले पोस्टर्स लागतात. त्यांचे काही लोक कॉलेजेसमध्ये जातात, बुक्स वाटतात. आजही म्हणजे ज्याने अनेक स्त्रियांचा उपमर्द केला, अनेक बहुजनांच्या स्त्रियांना बाटवलं, त्याला आजही आम्ही ग्लोरिफाय करतोय, डोक्यावर घेतोय. आम्ही कोणत्या दिशेने निघालेलो आहे याकरता म्हणून प्रबोधन हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक वाक्य होतं. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो, द वर्ल्ड विल नॉट बी डिस्ट्रॉय बाय दोज हू डू द विल्स, इट विल बी डिस्ट्रॉय बाय दोज हू वॉच देम विदाउट डुईंग एनिथिंग. याचा अर्थ असा होतो, म्हणजे आइन्स्टाईन सांगतोय की जग विनाशाच्या दिशेने निघालेलं आहे, जग अधोगतीकडे निघालेलं आहे, अधपतनाकडे निघालेलं आहे. परंतु अधपतन करणारे, अधोगती करणारे, तुम्हा सर्वांना भ्रमिष्ट करणारे, दिशाहीन करणारे, चुकीच्या दिशेने नेणारी माणसं ती दोषी नाहीयेत. डोनाल्ड ट्रम्प दोषी नाहीयेत, आपले विश्वगुरू दोषी नाहीयेत. त्यांचं कामच आहे तुम्हाला भ्रमिष्ट करणं, त्यांचं कामच आहे तुम्हाला चुकीच्या दिशेने नेणं. म्हणून आइन्स्टाईन काय म्हणतोय, द वर्ल्ड विल नॉट बी डिस्ट्रॉय बाय दोज हू डू द विल्स. जे चुकीचं काम करतात ते दोषी नाहीये, परंतु चुकीचं काम करत असताना आपण सर्वजण घराची दारं खिडक्या कुलप लावून बंद करत असू, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी, मला जगाचं काय घेणं देणं, अशा मानसिकतेत वावरत असू तर तुम्ही सर्वात जास्त दोषी आहात. कारण व्यवस्था म्हणून, समाज म्हणून आपण त्या सगळ्या चुकीच्या कामांना काय करत असतो, मुकसंमती देत असतो, मुकसंमती देत असतो. आणि म्हणून जसं जमेल तसं आम्हाला मामा देशमुखांपासून, आहासरांपासून, खेडेकर साहेबांपासून आम्हाला हेच शिकवलं, ज्याला बोलता येतं त्यांनी बोलावं, ज्याला लिहिता येतं त्यांनी लिहावं.
ज्याला आंदोलन करता येतं त्यांना आंदोलन करावं, ज्याला निषेध ज्या प्रकारे नोंदवता येतो त्या प्रकारे आपण निषेध नोंदवला पाहिजे. आणि लक्षात घ्या, आपण एकत्र येणं सुद्धा त्यांना धडकी भरवणार आहे, धडकी भरवणार आहे. आपण संघटित राहूया. इरावती कर्वे याच गोष्टीला डिफाईन करताना अशा म्हणायच्या की बुद्धिवाद्यांची बौद्धिक बधिरता समाज व्यवस्थेला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे. तुम्हाला हे वाक्य कळलं का? जागतिकीकरणानंतर मध्यम वर्ग तयार झाला. आपण नोकरीवर लागलो, ग्रामसेवक, तलाठी, पटवारी, शिक्षक, मास्तर सगळे लागलो. आणि त्यानंतर आपलं एक सुखवस्तू कुटुंब तयार झालं. आपल्याला कळतं, आपल्याला विवेक आहे. आणि आपल्याला विवेक असताना सुद्धा चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या दिशेने जावं, कोणत्या दिशेने जाऊ नये, हे सगळं कळत असताना सुद्धा आपण बाहेर निघत नाहीये. सगळा मध्यम वर्ग हा 2 GB डाटामध्ये एवढा मशगूल झालाय की त्याला समाजाचं काय अधपतन होतं याच्याशी काही घेणदेण राहिलं नाही. परंतु आनंद या गोष्टीचा आहे की सेवा संघासारखी चळवळ, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सारखी चळवळ किंवा संभाजी ब्रिगेड, भांडारकर प्राच्यविद्या प्रतिष्ठान फोडलं होतं आपल्या पोरांनी, माहितीये तुम्हाला. आपण नाही सहन केलं. राम गणेश गडकरांचा पुतळा फोडला आपल्या पोरांनी. आपल्या पोरांनी दादोजी कोंडदेवांना पाठ्यपुस्तकातनं हद्दपार केलं. ही सांस्कृतिक दहशत जेव्हा जेव्हा लादल्या जाते तेव्हा तेव्हा ज्या परीनं जसं शक्य असेल तसं आपण निषेध नोंदवण्याकरता आलो पाहिजे. धर्म, धार्मिकता, धर्मांधता आणि अंधश्रद्धा ह्या वेगवेगळ्या परिभाषा आहेत. आणि या परिभाषा सुद्धा समाजाला समजावून सांगता आल्या पाहिजे. धर्म म्हणजे काय? ध म्हणजे धवल, ध म्हणजे शुभ्र, ध म्हणजे पवित्र, ध म्हणजे पावन, म म्हणजे मर्म, अंतःकरण काळीज. ज्याचं अंतःकरण अंतर्बाह्य पवित्र झालंय, पावन झालंय, शुभ्र झालंय, ज्याला चराचर सृष्टीतला प्रत्येक जीव हा आपला बहीण भाऊ वाटतोय. काय सुंदर संकल्पना दिल्या या महाराष्ट्राने. ज्ञानेश्वर माऊलीला वयाच्या 16व्या वर्षी तुम्हाला माहितीये जात बहिष्कृत करून टाकलं, धर्म बहिष्कृत करून टाकलं. आणि जात बहिष्कृत, धर्म बहिष्कृत केल्यानंतर देखील 16 वर्षाचा एक मुलगा वैश्विक बंधुत्व, वैश्विक कल्याण आणि वैश्विक कुटुंबत्व जगाला दिलेली देणं ही आपण. आणि मी आज साहेबांचं पुस्तक वाचत होतो. साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण आता 7 समुद्राच्या पार गेलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय संबंध आपले सुधारले पाहिजे आणि ग्लोबल सिटीझनशिप नावाची कन्सेप्ट जन्माला आली पाहिजे. खेडेकर साहेबांचं म्हणणं आहे. किती उदात्त भूमिका आहे जी ज्ञानेश्वर माऊलींनी मांडली, जी स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893 माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणून मांडली. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहे बांधवांनो की ज्या फार महत्वाच्या आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं 20 वर्ष सुरू होतंय म्हणून सांगतो. बोलण्याजोगं खूप काही आहे. आपल्या नावामध्ये जिजाऊ आहे, माहितीये तुम्हाला. जिजाऊंनी ज्यावेळेस पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्याची जहागिरी मिळाली. जहागिरी मिळाल्यानंतर 1642 मध्ये आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजमुद्रा, भगवी पताका आणि काही मुठभर मावळे घेऊन ज्यावेळेस पुण्यामध्ये आल्यानंतर आऊसाहेबांनी सर्वात पहिलं काम काय केलं? झांबरे पाटलाच्या शेतामध्ये 12 फुटाची या व्यवस्थेतल्या, धर्मव्यवस्थेतल्या लोकांनी रोवलेली पाचर ही उकडून फेकली. ती फक्त उघडलेली नव्हती, या देशातल्या धर्मव्यवस्थेला आडवं करण्याचं काम केलं. ही प्रस्थापितांची व्यवस्था नाकारण्याचं काम केलं. ते आमच्या आऊसाहेबांनी केलं. अंधश्रद्धा नाकारल्या होत्या. कारण विचार वारसा तुकोबांचा आहे. तुकोबा म्हणतायत, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, सांगू जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हाशी कंटाळा, तुकाराम महाराज म्हटलेलं आहे. तुकोबा म्हणतायत. आणि तुकोबांचा विचार वारसा मासाहेबांकडे, शिवरायांकडे आलेला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी कधीच गंडे, धागे, दोरे, ताईत, बुवा, बापू, दिदी, अम्मा, टम्मा अजिबात नाही. अमावस्येच्या दिवशी लढाय. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज ज्यावेळेस पालथे जन्माला आले आणि दाई ज्यावेळेस दिवाणखान्यातनं, माझघरातनं दिवाणखान्यामध्ये दावत आले आहेत आणि त्या दाई म्हणतायत, बाळंतिणा म्हणतायत, बाळणपण करणाऱ्या की राज, आनंदाची आणि दुःखाची सुद्धा गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला दुसरा सुद्धा पुत्र झालेला आहे, परंतु दुर्दैव असं की तो पालथा जन्माला आला. काय म्हणावं आऊसाहेबांनी, काय म्हणावं माझ्या राजाने? माझा राजा म्हणतो, आमचे लहान चिरंजीव हे पालथे जन्माला आले. याचा अर्थ, याचा संकेत काय? आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज या तमाम पातशाह्यांना पालथं घालण्याचं सामर्थ्य घेऊन माझा पोरगा जन्माला आला. ही वैज्ञानिक भूमिका होती, ही विज्ञाननिष्ठ भूमिका होती. पण दुर्दैवाने ही सगळी विज्ञाननिष्ठ भूमिका आता समाजातनं लोप पावत चाललेली आहे. म्हणून वारंवार या महापुरुषांचा विचार आपल्याला समाजाच्या पुढ्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. अनेक क्रायसिस आहे. एक फॅमिली क्रायसिसच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो, अराजकता कुटुंबामध्ये सुद्धा साहेबांनी तर आता जे पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहे, मी त्याचं शेवटचं प्रकरण चाळत होतो आणि त्या प्रकरणामध्ये आत्ता आपल्या बहुजन समाजातल्या मुला आणि मुलींचे लग्न जुळत नाही, जुळलेली लग्न टिकत नाही. मुलींचे वय होऊन चाललेले आहेत, मुलांचे वय होऊन चाललेले आहेत आणि वय होऊन चाललेले असताना सुद्धा लग्न का जुळत नाही, झालेलं लग्न टिकत का नाही? तुम्हाला माहितीये, तुम्हाला रोमिओ ज्युलिएट माहितीये, हीर रांझा माहितीये, बाजीराव मस्तानी माहितीये. तुम्हाला मी जगाच्या इतिहासातलं एक असं जोडपं सांगतो की ज्या जोडप्याच्या प्रेमाला जगात कुठेच तुलना नव्हती.
पण ते प्रेम, ते लव्ह स्टोरी आम्ही आमच्या पोरांना सांगितली पाहिजे. ती लव्ह स्टोरी आहे आमच्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची. ती लव्ह स्टोरी वाचताना डोळ्यात पाणी येतं. आजही जात पितृसत्ताक व्यवस्था, या देशातलं मेल डॉमिनेटेड कल्चर, या देशातल्या स्त्रियांना सातत्याने दर 4 मिनिटाला या देशातली स्त्री टीजिंग पासून, डावरी डेथ पासून तर चाइल्ड सेक्स अब्युजमेंट पासून तर रेप पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे व्हिक्टिम ठरते. आणि त्या सगळ्या समाजाला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची प्रेम कहाणी 20 शताब्दी वर्ष सुरू होत आहे. माझ्या राजाची समाधी शोधून काढलेली होती. काय होते माहितीये तुम्हाला? महात्मा ज्योतिबा फुलेंना मूलबाळ झालं नाही आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे सासरे आहेत नेवसे पाटील, ते आलेत पुण्याला आणि ज्योतिबांच्या वडिलांना म्हणतायत, गोविंदरावांना, गोविंदराव मला कळतंय तुमच्या मनातल्या वेदना, तुम्हाला तुमच्या वंशाला वारसा चालवण्याकरता एखादं मूल हवं असेल नाही का? मग गोविंदराव आणि नेवसे पाटील दोघे बसलेले असतात आणि त्यांचं काय चर्चा होते माहित नाही. चर्चा झाल्यानंतर महात्मा फुलेंना ते बोलवतात समोर आणि समोर बोलून म्हणतायत, ज्योतिबा आमची सावित्री तुमच्या वंशाला पुढे नेऊ शकत नाही, ती तुम्हाला मूल देऊ शकत नाही, तुम्ही एक काम करा. बघा सासरा म्हणतोय, खंडूजी नेवसे पाटील महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हणतायत की ज्योतिबा जावाई बापू आमची पोरगी तुला मूल देऊ शकत नाही, तुम्हाला मूल देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला एक उपाय सुचवतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरी काय घेऊन या, सावित्रीला सवत घेऊन या, सावित्रीला सवत घेऊन या, दुसरं लग्न करा. सासरा म्हणतोय, बाप म्हणतोय, आत्ताच्या काळातलं पोट्ट असतं तू उड्या मारत मारत गेलं असतं. पण महात्मा ज्योतिबा फुलेंची लव्ह स्टोरी का सांगितली पाहिजे? काय उत्तर द्यावं? या देशातल्या जात पितृसत्ताक व्यवस्थेला इतकं खतरनाक उत्तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं, ते उत्तर आजही तुमच्या आमच्या घरातला कुठलाच माणूस देऊ शकत नाही. ते उत्तर दिलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतायत की तुम्हाला कोणी सांगितलं, सासरेभाऊ तुम्हाला कोणी सांगितलं की माझ्या पत्नीमध्ये दोष आहे, तुमच्या मुलीमध्ये सावित्रीबाई फुलेंमध्ये दोष आहे, हा दोष आमच्यामध्ये सुद्धा असू शकतो. एक काम करा, एक काम करा, मला दुसरी सवत आणण्यापेक्षा माझ्या बायकोला दुसरा सवत्या आणून द्या. हा गमतीचा विषय नाहीये. हा प्रश्न, अशा प्रकारचा प्रस्ताव जगाच्या पटलावर कुठल्याच पुरुषाने ठेवलेला नाहीये. माझ्या बायकोला दुसरा सवत्या आणून द्या. आणि म्हणून ही रिअल लव्ह स्टोरी आहे. त्यांचं 20 शताब्दी वर्ष सुरू होत आहे. एक एक माणसं या मातेने एवढ्या ताकदीची दिली आहे मित्रांनो, भगिनींनो. परंतु या माणसांच्या माहितीये तुम्हाला, हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सातत्याने चालणारा संवाद असतो. हा संवाद थांबला की विसंवादाला, अधोगतीला, अधपतनाला, ग्लानी यायला सुरुवात होते. हा संवाद निर्माण केला पाहिजे, हा संवादाचा धागा वाढवला पाहिजे. आणि म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा वस्तीवाड्या तांड्यापाड्यात, मराठा सेवा संघाच्या शाखा वस्तीवाड्या तांड्यापाड्यामध्ये निर्माण करण्याकरता आपण सर्वजण प्रयत्न करूया. कारण हा विचार बुद्धी प्रामाण्यवादी विचार आहे. आपण कशाला प्रमाण मांडलं पाहिजे? शब्दाला प्रमाण मानायला पाहिजे का? अजिबात नाही. आम्हाला आमच्या संतांनी काय शिकवलं? आम्हाला आमच्या संतांनी सांगितलं की शब्दांना प्रमाण मानायचं नाही. ग्रंथ प्रमाण मानायचं का? नाही. तथागतांनी सांगितलं, चार्वाकांनी सांगितलं, तुकोबांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलं, ग्रंथाला सुद्धा प्रमाण मानू नका, तर बुद्धीला प्रमाण माना. जे वाचतोय आपण, जे ऐकतोय आपण, जे बघतोय आपण, ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हे स्वतःच्या मेंदूला विचारा आणि मेंदूला विचारून स्वतः डिसाईड करा की आपण खरंच या दिशेने जावं की दिशेने जाऊ नये. हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, प्रचंड. कारण आपण जिजाऊंच्या लेखी आहोत, आपण रमाईच्या लेखी आहोत, आपण ताराराणीच्या. काय ताकदीचा इतिहास आहे ताराराणीचा माहितीये तुम्हाला? ताराराणीचा इतिहास या भारतामध्ये अत्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे, अत्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे. ताराराणी ही मा जिजाऊ साहेबांची नात असून आहे. अराजकतेच्या विरोधामध्ये लढण्याकरता, त्या काळामध्ये अराजकतेच्या विरोधामध्ये लढण्याकरता आऊसाहेबांना सगळ्या गोष्टी कळत होत्या. पोटामध्ये बाळ आहे, शहाजीराजे आणि जिजाऊ महासाहेबांना बाळ जन्माला येतोय आहे, म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळेस गर्भधारणा झालेली आहे महासाहेबांची, तर आऊसाहेबांना माहितीये गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. आऊसाहेबांना माहितीये की 0 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत बालमानसशास्त्र असं सांगतं की मुलांना, आज आमची अंकिता पाटीलच ना, काय सुंदर बोलली ती पोरगी. तिचं भाषण ऐकताना असं वाटत होतं की यार प्रत्येकाच्या घरात अशी अंकिता जन्माला यावी. बरोबर आहे की नाही? आणि अंकिताने काय वाक्य सांगितलं माहितीये तुम्हाला? की माझ्या यशामध्ये सर्वात जास्त वाटा हा माझ्या आईचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. या स्वराज्याचं नेतृत्व माझा राजा करत होता, पण त्या स्वराज्याचं नेतृत्व करत असताना त्यांचं दिशा निर्देशन करण्याचं काम एक महिला करत होती, जिचं नाव जिजाऊ मासाहेब होतं. आणि जिजाऊ मासाहेबांनी कसं केलं? गर्भापासनं, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा आपण मोठ्या अभिमानाने सांगतो, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, नक्षिका, सातशतक यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. कारण आऊसाहेबांना माहितीये बालमानसशास्त्र की महिलांचं पहिलं कर्तव्य हे सुद्धा आहे
की संस्कारक्षम पिढी निर्माण झाली पाहिजे. माझ्या घरामध्ये जन्माला येणारं बाळ, तो मुलगा असेल तर त्याने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आणि ती मुलगी असेल तर ती रॅडिकल, रॅशनल, प्रोग्रेसिव्ह विचारांची असली पाहिजे. हा संस्कार तुम्हाला घरातून द्यावा लागेल. तो आऊसाहेबांनी दिलेला आहे. तो आऊसाहेबांनी तारा राणींकडे सुद्धा ट्रान्सफर केलेला आहे. तारा राणी यांना फक्त शस्त्रामध्ये पारंगत केलं नाही, शास्त्रामध्ये सुद्धा पारंगत केलं आणि जगाच्या पटलावरती जिजाऊ मासाहेब आणि तारा राणी सारख्या जगाच्या इतिहासातील कुठलीही पानं पहा, आपण सर्व जिजाऊ आहात म्हणून सांगतो, जगभरातल्या इतिहासातली कुठलीही पानं पडताळून बघा आणि मला एक जिजाऊ मासाहेब सांगा जी आई स्वतःहून स्वतःच्या मुलाला मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलते. 12 वर्षाच्या शिवबांच्या हातामध्ये, कोवळ्या हातामध्ये समशेर देते आणि सांगते, शिवबा तुला या देशातल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, मजुरांचं, हमालांचं, गुलामांचं, शोषितांचं, पीडितांचं, उपेक्षितांचं, आबाल, वृद्ध, स्त्रियांचं, शेतकऱ्यांचं, सर्वांना अभय देणारं राज्य निर्माण करायचंय. आणि हे राज्य निर्माण करताना माझ्या सौभाग्याचं लेणं जरी आडवलं तर त्याची सुद्धा तमा करू नये. कोण म्हणतोय आऊसाहेब बालशिवबांच्या हातामध्ये तलवार? कोण देतं बरं? आणि कोण म्हणजे मृत्यूच्या दाढेमध्ये ढकललंय ना? औरंगजेब आहे, मुघल आहेत, आदिलशाह आहे, निजामशाह आहे, कुतुबशाह आहे, पोर्तुगीज आहे, डच आहेत, फ्रेंच आहेत. आणि या सर्वांच्या विरोधामध्ये लढण्याकरता एका छोट्या पोराला पाठवलं जातं. ही ताकद कोणीच दाखवली नाही. आणि 26, 27, 28 वर्षाची आमच्या आऊसाहेबांची नात असून हातामध्ये तलवार घेते आणि तलवार घेऊन आशिया खंडातील आणि जगातला सर्वात मोठा कुरकर्मा, सगळ्यात मोठा बादशाह असलेला औरंगजेब हा ज्यावेळेस दक्षिणेमध्ये आला, एक सून आपल्या घरातली, तुम्हा सर्वांच्या घरातली हातामध्ये तलवार घेते. म्हणून महिलांनी जर निर्धार केला तर काय होऊ शकत नाही, सगळंच होऊ शकतं. आता तुम्हाला पुढचं सांगतो. सकाळी उल्लेख केला आदरणीय साहेबांनी, डिलिमिटेशन होत आहे. आता कॉन्स्टिट्युएन्सी ज्या आहेत विधानसभेच्या आणि लोकसभेच्या, यांचं डिलिमिटेशन होते आहे. ते विधेयक आलेलं आहे आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर 2028-29 पर्यंत 33% जागा आमदारकीच्या वाढणार, लोकसभेतल्या सुद्धा वाढणार. आणि या सगळ्याच्या सगळ्या कोणाला अलॉट होणार आहे? महिलांना अलॉट होणार आहे. आणि या महिलांना अलॉट झाल्यानंतर त्या 33% जागांवरती शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मांडणाऱ्याच महिला पोहोचल्या पाहिजे. ही जबाबदारी आता जिजाऊ आपल्या जिजाऊ ब्रिगेडची आहे. असो, खूप खूप काही बोलता येण्याजोग आहे, पण प्रचंड सामर्थ्य. मी तुम्हाला सांगितलं की आपण कोण आहोत माहितीये. आमच्या सावित्र्यांनी काय सुंदर सुंदर कविता लिहिल्या. त्यांनी सुबोध कशी 52 रत्नाकर लिहिलं. त्याच्यामध्ये त्या अपेक्षा करतायत की सृष्टी कशी असावी. सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे. सद्भावाचं पर्जन्य निर्माण झालं पाहिजे, समन्वयाचं पर्जन्य निर्माण झालं पाहिजे. द्वेष म्हणून आपल्या मनामध्ये शिल्लक राहता कामा नये. तो ब्राह्मण जातीचा आहे, तो देशमुख, तो जोशी आहे, कुलकर्णी आहे, देशपांडे, अजिबात नाही. आपला लढा हा त्या विकृतीच्या विरोधामध्ये होता. आपला लढा हा ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये होता. महात्मा ज्योतिबा फुलेंना मदत करणारे भिडे ब्राह्मण आहेत. नरेंद्र दाभोळकर, दत्तप्रसाद दाभोळकर ब्राह्मण होते. मनुस्मृतीचा ठराव मांडणारे सहस्त्रबुद्धे ब्राह्मण होते. अनेक उदाहरणं सांगता येतील मला. आपला लढा त्या विकृतीच्या विरोधामध्ये आहे, त्या ब्राह्मण अधीक्षांच्या विरोधामध्ये आहे, त्या मनुवादाच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून समन्वयाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे चाललो पाहिजे. आंबेडकरी चळवळीतल्या महिलांच्या सोबत आपण दिसलो पाहिजे. सत्यशोधक महिला समितीच्या सोबत आपण दिसलो पाहिजे. ज्या ज्या म्हणून स्त्री मुक्तीचा लढा लढणाऱ्या महिला आहेत, ज्या चांगल्या विचारांनी काम करणाऱ्या महिला आहेत, त्या सर्वांच्या सोबत आपण जिजाऊ ब्रिगेड सोबत राहूया. प्रचंड पोटेन्शियल तुम्हा सर्वांमध्ये. आपण सावित्रीबाईंच्या लेखी आहोत. फुल मी काट्यातले मज वेदनेची खंत नाही. या ठिकाणी मी चंद्रपूर, गडचिरोलीवरून आलेल्या आमच्या भगिनींना भेटलो. अत्यंत दुर्गम भागातून या ठिकाणी आलेल्या आहेत. कोरफडा, ज्योती सारख्या ठिकाणावरून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. मला माहिती आहे तिथे किती प्रतिकूलता आहे. आणि या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा एक प्रचंड आशावाद तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून या सोपडाच्या नगरीपर्यंतचा तुमचा प्रवास झालेला आहे. फुल मी काट्यातले मज वेदनेची खंत नाही आणि गंध माझा अडविणारी एक सुद्धा भिंत नाही, एक सुद्धा भिंत नाही. कोण कोण माईचालाल तुम्हाला अडवू शकते? मला या अधिवेशनाचं विशेष माहिती आहे. प्रवेशद्वारापासून तुम्ही आतमध्ये येतपर्यंत काय महिलांचे चित्र लागलेले आहेत ना. सगळ्या सुनीता विल्यम्स पासून तर सगळ्या ज्या रिअल आयकॉन आहेत, या रिअल आयकॉन तुमच्या सर्वांच्या समोर प्रेझेंट केल्या आहेत. त्या आपल्या मुलांना वाचून सांगा, त्यांना आपल्या मुलांच्या पुढ्यामध्ये ठेवा, त्यांना दाखवा. मी एवढंच म्हणेल, पथरास फुटू शकते पालवी, आपणात तेवढा प्रभाव पाहिजे. पथरांना पालवी फोडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. या सगळ्याच्या सगळ्या कर्मठ बुवा बाबू या सर्वांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे. व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायचं आहे. घरात बसून राहायचं नाही. एक लक्षात ठेवा, अनेक गोष्टी आहे. स्त्रियांचं वस्तुकरण होत आहे भांडवली व्यवस्थेमध्ये. हा एक स्वतंत्र व्यवसाय विषय. म्हणजे रुपाली चाकणकर एवढं टेलिव्हिजन वरती चाललंय. बाकीच्या आमदारांची नावं तेवढी टेलिकास्ट होत नाही. आणि रुपाली चाकणकरांना ज्यावेळेस महिला आयोगाचं राज्य अध्यक्षपद मिळालं, त्या रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचं राज्य अध्यक्षपद मिळाल्यानंतर पब्लिक डोमेन मध्ये काय चर्चा होती माहितीये? रुपालीतल्या रूप या गोष्टीची चर्चा होती. म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा सुद्धा काय झालेला आहे.
वस्तू केंद्रित म्हणजे तिला आणि महिलांनी सुद्धा स्वतःच्या सौंदर्याला ऍसेट न समजता फार गंभीर विषयावर माझ्या बुद्धी प्रामाण्यावरती, माझ्या बौद्धिक सामर्थ्यावरती, माझ्या राजकीय चातुर्यावरती मला तिथपर्यंत पोहोचायचंय. आणि चळवळीतनं गेलेल्या महिला सुद्धा नंतर भ्रष्ट कशा होतात हे कळत नाही. म्हणजे नीलम गोरे बोलायला नको, परंतु युक्रांतमधनं मी जे काही नीलम गोरेंना बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, युवक क्रांती दलाच्या चळवळीतनं त्या पुढे आलेल्या आहेत. कुमार सप्तर्षी साहेबांसोबत त्या काम करायच्या, महिलांचे प्रश्न हिरिरीने मांडायच्या, अत्यंत तडफेने त्या महिलांसाठी धावून जायच्या. आणि आता इतका फॉल्स प्रोपोगंडा, चुकीच्या लोकांच्या सोबत चुकीच्या गोष्टींचा प्रोपोगंडा करतायत, याचं सुद्धा चिंतन व्हायला हवं. एक लक्षात ठेवा, समाजातली मूल्य माना टाकून मरतायत. आणि मूल्य माना टाकून मरत असताना आपल्याकडे एकमेव पर्याय शिल्लक राहतो, ते विचारांचे बीज पेरण्याचं. आपण सर्वजण आदरणीय खेडेकर साहेबांनी, रेखाताईंनी आपल्याला दिशा दिलेली आहे. त्या दिशेने चालता चालता जेवढं शक्य होईल, जेवढं सहज सोपं होईल तेवढे बीज पेरण्याचं काम करूया. हे प्रकाश बीज पेरूया. एक ना एक दिवस आपण सूर्योन्मुख होऊया. त्या प्रकाश बीजातनं प्रकाश फुलं होतील आणि त्या प्रकाश फुलात या देशातला बहुजन समाज स्वतःच्या उत्कर्षाच्या वाटा शोधायला लागतील. त्या दिशेने आपण वाटचाल करूया. पत्तरास फुटू शकते पालवी, आपणात तेवढा प्रभाव पाहिजे. अरे अंधकार संपणार आज ना उद्या, फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे. ही परिवर्तनाची, ही क्रांतीची, ही महापुरुषांच्या विचारांची, आऊसाहेबांच्या विचारांची, ताराराणींच्या, सावित्रींच्या, अहिल्याराणींच्या विचारांची वाद आपल्या सर्वांच्या काळजामध्ये देवत राहिली पाहिजे. आणि सगळं शक्य आहे, महिलांना सगळं शक्य आहे. 100 कोटी रुपये मिळवणं शक्य आहे का? ताईंनी सांगितलं आमच्या, फार महत्वाचा विषय. फायनान्शियल लिटरसी आमच्या शिवबांकडे होती, माहितीये तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटलेली आहे. आणि सुरत लुटल्यानंतर लंडन गॅझेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यूज कव्हर झालेले आहेत. इंग्लंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत. हार्बर्ट डियागर पासून तर कास्मो द खारडापर्यंत जगभरातले अनेक लोक निकोला मनुची पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहित आहेत. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण शिवाजी महाराजांची अर्थनीती कशी होती ते सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांची अर्थनीती कशी होती? मग आज सकाळी तोरणा किल्ल्याचा उल्लेख केला, आदरणीय ताईंनीच केला. आय थिंक की तोरणा किल्ल्याचं उत्खनन करत असताना मूर्ती सापडल्यात. त्या सुवर्ण मूर्तींना त्यांनी देवघरात बसवलं नाही, तर त्या सुवर्ण मूर्तींच्या काय केल्या, त्यांनी नाणी गप्प पाडली आणि स्वराज्याच्या कामी आणली आऊसाहेबांनी. कारण वैज्ञानिक भूमिका होती, विज्ञाननिष्ठ भूमिका होती. आज सायंटिफिक टेम्परामेंट एवढं रसातळाला गेलेलं आहे की आपण मीम्स बघितले की आमच्या घरामध्ये सिलेंडर मिळत नाहीये आणि आमच्या महिला आमच्या भगिनी मीम्स टाकतायत की नाल्याच्या काठावरती पाईप टाकलाय आणि त्यातनं गॅस काढताय. कारण विश्वगुरूने आम्हाला सांगितलेलं आहे, विश्वगुरूंनी सांगितलं. म्हणजे एवढ्या चुकीच्या दिशेने सगळं चाललेलं असताना शिवाजी महाराजांचे विचार कसे होते, शिवाजी महाराज कशा प्रकारे काम करायचे, त्यांच्या कृतीउक्ती कार्यातनं खूप काही शिकण्याजोगं आहे. शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली आणि सुरतचा सुद्धा व्यापारी कोण होता माहितीये? वीरजी बोरा नावाचा सुरत मधला सगळ्यात गर्भश्रीमंत व्यापारी गुजरातीच होता, दुर्दैवाने. आणि त्याला महाराजांनी 2दा लुटलं. खूप पैसा होता त्याच्याकडे. आज जसा अडाणी अंबानीकडे चिक्कार पैसा होता. आणि बहिर्जी नाईकांनी सगळी माहिती काढून आणली. शिवाजी महाराजांचं इंटेलिजन्स ब्युरो कसं होतं, शिवाजी महाराजांचं आयबी वरती तर एक स्वतंत्र 1 तास मी तुमचं सर्वांचं घेऊ शकतो की दक्षिण दिग्विजयाला कर्नाटक तामिळनाडूमध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज गेले, वलिकुंडपुरम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची छावणी पडलेली आहे. आणि 1000 गुप्तहेर उत्तर भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. आणि इतिहासाला फक्त बहिर्जी नाईकांचं नाव माहितीये. बहिर्जी नाईक सुरतला गेलेले आहे. 1 महिने त्या वीरजी बोहरांकडे किती संपत्ती आहे ती सगळी माहिती काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वीरजी बोहराला म्हणजे सुरत लुटली. शिवाजी महाराजांनी श्रीमंतांना लुटलं आणि गरिबांना वाटलं. आज चक्र पूर्ण उलट फिरलेलं आहे. आता गरिबांना लुटणं चालू आहे आणि आम्ही आधार कार्डाच्या आधारात रांगतोय, राशन कार्डाच्या रंगात रंगतोय. हे आमचं संचित नाहीये. या देशातल्या रिसोर्सेस वरती तुमचा आमचा सर्वांचा अधिकार आहे. या पूर्ण महिलांचा अर्ध अवकाश आहे, अर्धे रिसोर्सेस महिलांचे आहे. पण त्या रिसोर्सेस मध्ये कुठे आहेत? आम्हाला आदरणीय साहेबांनी पंचसूत्री दिली ज्याचा उल्लेख सातत्याने होतोय. कोणची होती पंचसूत्री? शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि धर्मसत्ता. आता तुम्ही स्वतःच चिंतन करा. जिजाऊ ब्रिगेडच्या महिला म्हणून, मराठा सेवा संघाचे सगळे कार्यकर्ते म्हणून, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते म्हणून या शिक्षण सत्तेमध्ये, अर्थसत्तेमध्ये, राजसत्तेमध्ये, प्रचार प्रसार माध्यम सत्तेमध्ये, धर्मसत्तेमध्ये तुमचा आमचा वाटा किती आहे? किती वाटा आहे? अजिबात वाटा नाहीये. हाडाची काढ करून काढला खाणीतून कोळसा, खोकून आमचा जीव गेला आणि भरला तुमचा खिसा. तवा तुला कळला नाही करा आमचा धर्म, आमची जात, आमचा हिस्सा कुठे र, आमचा वाटा कुठे र.
हे गीत म्हटलं जात होतं. आता ते सगळं बंद पडलंय, चळवळी मागं पडत चाललेलं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण आपला आशावाद जिवंत ठेवूया. खूप काही बोलण्याजोगं आहे. परंतु पुढचे पुन्हा आणखीन 2 परिसंवाद आहे. पुन्हा संधी मिळाली तर बोलेन, पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की प्रचंड पोटेन्शियल आपल्या सर्वांच्या सोबत आहे. एक मोठा वारसा आहे संत नामदेवांपासून, संत ज्ञानेश्वरांपासून, चोखामेळापासून. बहिणाबाई काय ताकदीचं सांगायचं आम्हाला. बहिणाबाई सोन्या रुपयानं मडला मारवाड्याचा बालाजी आणि शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी. काय पाहिजे देवाला? काहीच पाहिजे नाहीये. कानोपात्राला सुद्धा सन्मान वारकरी संप्रदायाने दिला. आणि म्हणून ह्या उत्तर भारतीय लोकांचं जे आक्रमण या महाराष्ट्रावरती होत आहे त्याचं एक मुख्य कारण सांगतो. महाराष्ट्रामध्ये शिवाजी शाहू फुले आंबेडकर आहे. महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक एवढं स्ट्रॉंग आहे की या महाराष्ट्राने पूर्ण भारताचं आणि जगाचं दिशादर्शन करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक उसवण्याचं जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर षडयंत्र चालू आहे. आणि त्याच्या लिटमस टेस्ट रोज होतात. परवा गोविंदगिरी महाराज पुण्याच्या फुले विद्यापीठामध्ये आत्ता 15 दिवसा अगोदर गोविंदगिरी महाराज आले पुण्याला. फुले विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ज्ञानोबा ते तुकोबा हा परिसंवादाला विषय. आणि परिसंवादाचे अध्यक्ष सदानंद मोरे. हा एक महत्वाचा प्रसंग तुम्हाला सांगितलं पाहिजे की हे कशा प्रकारचे प्रयोग करतात. आणि हे गोविंदगिरी महाराज काय म्हणतायत माहितीये की ज्ञानोबा ते तुकोबा हा पूर्ण विषय सांगतायत ते. आणि ते सांगत असताना म्हणतायत की नामदेवांचं भागवत असेल, त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल, किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, हे जेवढे वारकरी संप्रदायातले ग्रंथ आहेत हे प्रमाण ग्रंथ नाही आहेत. हे आधारभूत ग्रंथ नाही आहेत वारकरी संप्रदायातली. ज्या वारकरी संप्रदायाने समतेची आणि ममतेची शिकवण दिली, ज्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राची मन आणि माती तयार केलेली होती. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पायकीचे अभंग लिहिले शिवरायांकरता. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वा माझी, ऐसे जयाचे पायिक बळीया तो नाईक त्रैलोक्याचा. पाईक कसा असला पाहिजे हे तुकोबांनी सांगितलं. तुकाराम महाराजांची गाथा ही जगातला सगळ्यात मोठा फिलॉसॉफिकल ग्रंथ आहे. तो सगळ्यात मोठा 2-2 ओळींचं मोठं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. परंतु हे सगळेच्या सगळे ग्रंथ प्रमाण ग्रंथ नाहीये, आधारभूत ग्रंथ नाहीये. आणि हा गोविंदगिरी महाराज कोण होता माहितीये? राम मंदिराच्या इनॉग्रेशनला चमच्याने दूध पाजणारा हा गोविंदगिरी महाराज, विश्वगुरूंना पाणी पाजणारा हा गोविंदगिरी महाराज म्हणतोय की महाराष्ट्रातला आधारभूत प्रमाण ग्रंथ, धर्मग्रंथ एकच आहे. आणि तो म्हणजे रामदासांचा दासबोध. आणि संबंध महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक परिघामध्ये शांतता होती, शुकशुकाट होता. आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी लिखाण केलं, त्याचं लोण इथपर्यंत आलं. आणि नंतर मग पैठणला ते गोविंदगिरी महाराज गेलेत. देहू आळंदी मधल्या लोकांनी निषेध केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. पण लक्षात घ्या, शरद पोंक्षेंनी माफी मागावी, त्यानंतर गोविंदगिरी महाराजांनी माफी मागावी. आणि माफी मागितल्यानंतर एक लक्षात घ्या, पब्लिक डोमेन मध्ये ती चर्चा आलेली आहे की मनुस्मृती वाचलीच नाही. पब्लिक डोमेन मध्ये चर्चा आलेली आहे की समर्थ रामदासांचा ग्रंथ हाच प्रमाणभूत ग्रंथ आहे. आणि असे रोज प्रयोग चालू आहे. आणि हे सगळे प्रयोग आपण ओळखूया. या प्रस्थापितांना पुन्हा एकदा सामाजिक सांस्कृतिक गुलामगिरीच्या दिशेने न्यायचं आहे. परंतु मला खात्री आहे आपल्या सर्वांच्या धडावरती आपलंच काय डोकं आहे ना, आपल्याला मामा सरांनी सांगितलं. आणि म्हणून आपलं डोकं शाबूत ठेवूया, या सर्व गोष्टींच्या विरोधात लढूया. असं म्हणतात. तुम्हाला एक छान प्रेरणादायी कविता सांगतो आणि थांबतो की सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सम आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. आपण दुरून आलेलो आहे. अरे लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है, हीरे को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है, मिट्टी का बर्तन जब तपता है धुन पर खूब खनकता है. अरे सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सम आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम छत्रपति शिवाजी महाराज के बेटे हैं, क्यों सोचे कि राज सरल होगा, आज नहीं तो कल होगा, हर एक संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा, हर एक संकट का हल होगा. आपण सगळे आशावादी राहूया. मिर्झा राजे जसे काही सगळे किल्ले नेले, महाराज गर्भगीर झाले नाही, पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं उठले. क्रांतीची वाट ही नेहमी स्मशानातनं जात असते. तिथे जळणाऱ्या चितांना पाहून भ्यायचं नसतं, तिथून उचलायचा असतो एक अंगार, आणि जो ठरेल भावी क्रांतीचा शृंगार. आपण सर्वजण हा अंगार उचलण्याकरता समर्थ आहोत. सामर्थ्य आपल्याला खेडेकर साहेबांच्या विचारात आलेलं आहे, सेवा संघाच्या चळवळीच्या विचारात आलाय. हे सामर्थ्य घेऊन आज आपण मुंबईतनं परत जाऊया. है देरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येते काळजाची वात कर. ही परिवर्तनाची, ही विचारांची वात तुम्हाला सर्वांच्या काळजामध्ये तेवत राव, हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.
दादांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक जिजाऊ ब्रिगेडसाठी आपल्याला चांगली दिशा दिलेली आहे. धन्यवाद दादा. आता मी ह्यापुढे स्नेहलताईंना विनंती करते, त्यांनी 4 शब्द मांडावे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करते. आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहे, प्रथमतः शिवमती विनया चौगुलेताई, त्याचबरोबर शिवश्री पवीनदादा देशमुख व विचारपीठावर उपस्थित असलेले जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी,